प्रत्येक भारतीय स्त्री ही आपल्या दारामध्ये दररोज रांगोळी काढते आणि ते ही काम समजून करत नाही, तर ती तिची एक जबाबदारी असते किंवा हे तिचं कर्तव्य असतं. आणि रांगोळी आपण का दारात काढते, तर प्रत्येक येणारा जो नवीन व्यक्ती असतो त्याला आपल्या घरात आल्यानंतर प्रसन्न वाटावं किंवा आपल्या प्रवेशद्वाराजवळ त्याला पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी आणि त्याच्या स्वागतासाठी म्हणून आपण ही दारात रांगोळी काढतो. आणि ते आपलं काम म्हणून नाही करत, तर आपण ती एक आपली जबाबदारी म्हणून स्वीकारलेली असते. रांगोळी काढत असताना आपल्या मनामध्ये दररोज आनंद हवा आणि ती मनापासून काढलेली असावी. एक काम म्हणून नाही, तर एक आपलं कर्तव्य म्हणून किंवा आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक वातावरण निर्माण व्हावं याच्यासाठी आपण रांगोळी काढावी. आणि खरंच या छोट्या छोट्या गोष्टीचा आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा परिणाम असतो. आणि म्हणतात की ज्या घरामध्ये किंवा एखाद्या घराची शोभा किंवा त्या अंगणाची शोभा सांगतं की ते घर कसं आहे. मग आपलं जर अंगण स्वच्छ असेल तर आपलं घर स्वच्छ आहे असं लोक समजतात. जसं बघा, आपण भात शिजलाय का नाही ह्याची परीक्षा कशावरून करतो, तर त्या भाताचा एक आपण शीत उचलतो आणि तो चेक करतो. त्याचप्रमाणे आपलं अंगण कसं आहे, आपलं दार कसं आहे याच्यावरून आपलं घर कसं आहे हे लोक विचार करतात. अशा प्रकारे दररोज आपण रांगोळी दारात काढलीच पाहिजे. क्वचित आपण गावी गेलो काय गेलो तर ह्या गोष्टी आपण त्या ठिकाणी होऊ शकत नाही. परंतु माझ्या अंगणात आता काय झाले, ही जे 2 झाड दिसतात तुम्हाला जी मोठी झालेली आहेत थोडेसे वाळ्यात चाललेत, कारण त्या झाडांच्या ज्या मुळे आहेत त्यांना ते आता जागा पुरत नाही आणि ते झाड आम्ही दुसरीकडे शिफ्ट करणार. तिकडच्या साईडला एक आहे आणि पहिले तिकडच्या साईडला एक होतं ते, आणि बाकीची झाडं आहेत ती व्यवस्थित बकेटात आलेली आहेत. जे कलरचे बकेट त्याच्यामध्ये आम्ही लावले.